आता पाहूया टॉप 9 शहरांमधल्या बातम्या। मीरा रोडमध्ये मराठी हिंदी तणाव निवळण्यासाठी काँग्रेसकडून संवादाचा उपक्रम। उद्या दुपारी 3 वाजता मीरा रोडच्या नयानगर येथील अस्मिता क्लबमध्ये भाषावादाच्या पार्श्वभूमीवर सुसंवाद कार्यक्रमाचं आयोजन। भाजपच्या सहकार विभागाच्या प्रदेशसह संयोजकपदी अरुण कापसे यांची निवड। प्रवीण डारेकर यांच्या हस्ते दिले निवडीचे पत्र। कापसे यांच्या निवडीचे जिल्ह्यात स्वागत। अहमदाबाद हावडा एक्सप्रेसमध्ये सीटवर बसण्यावरून प्रवाशाला मारहाण। वर्ध्याच्या धामणगावातून बसलेल्या व्यक्तीकडून प्रवाशाला ब्लेडने इजा तर आरोपी वर्धा रेल्वे पोलिसांच्या ताब्यात। नागपूर शहरात अपघात कमी करण्यासाठी एआयची मदत। 10 ट्रॅफिक सिग्नलवर स्मार्ट ट्रॅफिक सिस्टीम सुरू। एआयच्या मदतीने ट्रॅफिक सिग्नल गर्दीनुसार नियंत्रित होणार। अमरावती शहरात बॉम्ब असल्याचा पोलिसांना फेक कॉल करणारा आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला। पोलिसांनी शिताफीने 2 तासातच आरोपीला बडनेऱ्यातून बेड्या ठोकल्यात। कल्याणमध्ये शालेय विद्यार्थ्यांची टेम्पोमधून ने-आण। विद्यार्थी लोखंडी पट्ट्यांना धरून करतायत जीवघेणा प्रवास। तक्रार कर मग पाहून घेऊ। आरटीओ अधिकाऱ्याकडून संबंधित प्रकारावर अरेरावीची भाषा। नागपूरमध्ये समोसा आणि जिलेबीच्या दुकानात आरोग्यविषयक इशाऱ्याचे फलक लावणार। सिगरेटप्रमाणेच समोसा आणि जिलेबी खाणं हानिकारक। आरोग्य मंत्रालयाचे नागपूरच्या एम्सला फलक लावण्याचे आदेश। जालन्यातून आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या एसटी बसच्या माध्यमातून 2 कोटींचं उत्पन्न। 1 ते 13 जुलैपर्यंत जवळपास 64,000 भाविकांनी केला पंढरपूरचा प्रवास। कल्याणच्या आचार्य यात्रे नाट्यमंदिरात कीटकांचा प्रचंड उपद्रव। श्रीमंत दामोदर पंत नाटकाच्या प्रयोगादरम्यान घडली घटना। नाटकाचा प्रयोग थांबवला।